विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार। एबीपी माझाला शरद पवारांची माहिती। तर अजित पवारांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी असं नाही, शरद पवारांचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीतले आमदार आमच्या सोबत येण्यास इच्छुक, मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी वाटप पूर्ण झाल्यानंतर येऊ असं आमदारांचं आश्वासन। शरद पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। टिप्पणी चिन्ह यादीतनं वगळण्याची शरद पवार गटाची मागणी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं निवडणूक आयोगाला पत्र। मंत्रिमंडळ विस्ताराचा 2 दिवसात निर्णय होईल अशी चर्चा। महामंडळाचं वाटपही याच दरम्यान होण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा। काल रात्री एकटेच दिल्लीला जाऊन आल्यानं चर्चांना उधाण। मुंबईतील काँग्रेस नेत्यांचं राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र। मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड मनमानी करत असल्याची आणि विश्वासात घेत नसल्याची पत्रामध्ये तक्रार। नीट पेपरफुटीमधला आरोपी गंगाधर मुंडेशी एबीपी माझाचा संवाद। माझाच्या प्रतिनिधीला आरोपी गंगाधरकडून धमकावण्याचा प्रयत्न। आरोपी गंगाधर मुंडे सध्या गुरुग्राममध्ये असल्याची पोलिसांची माहिती। शाळांची वेळ बदलण्याच्या आणि साक्षरता अभियानाची कामं शिक्षकांना देण्याच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची मागणी। पुणे ड्रग्ज प्रकरणातील 8 आरोपींना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी। सत्र न्यायालयाचे आदेश। पुण्यामध्ये एका मॉलमध्ये 2 तरुणी ड्रग्जचं सेवन करत असल्याचा नवा व्हिडिओ समोर। पुणे नगर रस्त्यावरच्या एका मॉलमध्ये तरुणी ड्रग्जचं सेवन करत असल्याची माहिती। लिक्विड लाउंज हॉटेलमध्ये आणखी 2 व्हिडिओ समोर। 40 ते 50 जणांचा पार्टीमध्ये सहभाग असल्याची माहिती। L3 हॉटेलमध्ये पहाटे 4 वाजलेपर्यंत सुरू होता जल्लोष। काल समोर आलेल्या पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणानंतर लिक्विड लाउंज हॉटेल विरोधात मनसे आक्रमक। हॉटेलच्या बाहेर मनसे विद्यार्थी सेनेचं आंदोलन। शिष्यवृत्ती मिळत नसल्यानं पुणे ते मुंबई लॉंग मार्च। सारथी, महाज्योती आणि बार्टी संस्थांशी संबंधित पीएचडी धारक विद्यार्थ्यांचा निर्णय। अधिवेशन काळात मुंबईमध्ये दाखल होणार। पुण्यात स्वराज्य पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची सारथी संस्थेत धडक। सारथी संस्थेतील प्रलंबित मागण्यांकरता कार्यकर्ते आक्रमक। पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक भीषण अपघात। भरधाव कारने तिघांना चिरडला। आरोपी चालक ससूनचा डॉक्टर असल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती। आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील अपघात प्रकरणी आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे मयूर मोहिते यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला। खेड उपजिल्हा न्यायालयात 26 तारखेला पुढची सुनावणी। सोलापुरात अंगणवाडी सेविकांचं गाजर दाखवा आंदोलन। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात 10,000 रुपये वाढ करण्याची मागणी। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन मोजणीकरता आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न। शिरोळच्या निमशीर गावातील घटना। शेतकऱ्याची 3 एकर शेती महामार्गाला जात असल्यानं शेतकरी हवालदिल। इंदापूरच्या राजवाडीत 15 वर्षीय मुलगी विहिरीत बुडाली। विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता पाय घसरून पडल्याचा अंदाज। मुलीचा मृतदेह काढला विहिरीबाहेर। पुण्याच्या शिक्रापूरमध्ये 3 तरुणांसह एका महिलेला अज्ञात स्थळी नेऊन मारहाण। व्याजाने घेतलेले पैसे वेळेत न दिल्यानं मारहाण केल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात मुसळधार। सावळत 12 डाभा सर्कलमध्ये नदी नाल्यांना पूर, तर संभाजीनगर शहरातही पाऊस। परभणीच्या जिंतूरमध्ये एका तरुणाकडून पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट। याच्या निषेधार्थ ओबीसी समाजाकडून जिंतूर बंदची हाक। पोस्ट करणाऱ्या अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल। मनोज जरांगेंचे माजी सहकारी डॉक्टर रमेश तारक यांना मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फासलं काळं। जरांगेंच्या उपोषणाला विरोध केल्यानं काळं फासण्यात आल्याचा तारक यांचा आरोप। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या जीवाला धोका, त्यांना सुरक्षा द्या। वडीगोद्रीतल्या ग्रामस्थांचं पोलीस अधीक्षकांना निवेदन। जालन्यातील रायगव्हाण गावात ओबीसी नेते वगळता अन्य राजकीय नेत्यांना गावबंदी। गावात लावला फलक, मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं। काही काळासाठी आलेल्या अपप्रवृत्तीमुळे गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेला लातूर पॅटर्नचा नावलौकिक खराब होणार नाही। यातील दोषींना कडक शिक्षा झालीच पाहिजे। लातूरच्या विद्यार्थी आणि शिक्षकांची मागणी। लातूर पेपरफुटी प्रकरणी आरोपी शिक्षक जलील पठाण याला 7 दिवसांची पोलीस कोठडी। काल पोलिसांनी केली होती चौकशी। नांदेडमध्ये भर दिवसा दरोडा। 26 लाख रुपये ठेवलेली बॅग कारमधून पळवली। घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद। धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाड कोसळलं। काही कामगार थोडक्यात बचावले। झाडामुळे कार्यालयामध्ये प्रवेश करण्याचा रस्ता बंद। धाराशिवमध्ये 14 वर्षीय मुलाचा मृत्यू। लेणी रोडच्या तलावात मुलगा मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ। धाराशिव शहर पोलीस ठाण्यामध्ये मुलाच्या आईवडिलांनी मुलगा घरातून निघून गेल्याची दिली होती तक्रार।
अमरावतीच्या अचलपूर शहरात तुफान पाऊस. अचलपूरमधला मुख्य रस्ता जलमय. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना करावी लागते तारेवरची कसरत. यवतमाळच्या नेर तालुक्यात मुसळधार. फकीरजी महाराज मंदिराजवळ आलेल्या नाल्याला पूर. नदी नाल्याच्या काठावरील शेत जमिनीचं मोठं नुकसान. वाशिमच्या काकडदाती गाव परिसरात मुसळधार. शेतीला तलावाचं स्वरूप. खरीपाची पेरणी केलेलं बियाणं पावसात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. वाशिमच्या शेलू बाजारमध्ये जवळपास 55 नागरिकांना डायरिया रोगाची लागण. शेलू बाजार ग्रामीण रुग्णालय उपकेंद्रात सर्व रुग्णांवर उपचार सुरू. नागपुरात वारकऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. सुरगावमधील प्रस्तावित कत्तलखान्याविरोधात वारकऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. भंडाऱ्यामध्ये जलपर्यटन प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी शासनाच्या वतीने लावण्यात आलेल्या फलकावर उपमुख्यमंत्री फडणवीसांचं नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त. भंडाऱ्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा सभास्थळाकडे जात असताना युवक काँग्रेसने दाखवले काळे झेंडे. भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद चौकातली घटना. युवक काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी. मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्यानं प्रकल्पग्रस्त आक्रमक. घोषणाबाजी करणारे पोलिसांच्या ताब्यात. भंडाऱ्यात वैनगंगा नदीत जलपर्यटनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या पत्रकारांच्या बोटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. लाईफगार्ड आणि पोलिसांनी धाव घेत वाचवले पत्रकारांचे प्राण. बांबूच्या झोळीत घेऊन जाताना आदिवासी महिलेची प्रसूती. नंदुरबारच्या अतिदुर्गम भाग असलेल्या तेलखेडीच्या कुंडापाड्यातील घटना. गावाकडे जायला रस्ता नसल्यानं आदिवासी महिलेला बांबूच्या झोळीत नेण्याची वेळ. नाशिकच्या कश्यपी धरणातनं गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग. त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नाशिककरांना दिलासा. जळगावात आमदार मंगेश चव्हाणांचे समर्थक आक्रमक. जोडे मारत मविया नेते किसन जोरवेकरांच्या पुतळ्याचं केलं दहन. जोरवेकरांनी मंगेश चव्हाणांचं नाव न घेता दिली होती जीवे मारण्याची धमकी. हाती टाळ घेत नाशिक पोलीस आयुक्त निवृत्तीनाथांच्या पालखीत सहभागी. पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे मार्गस्थ होताना आयुक्तांनी खांद्यावरही घेतली. अहमदनगरच्या पाथर्डीतनं 111 किलो गांजा जप्त. चौघांना अटक. एनसीबीची कारवाई. जप्त केलेल्या गांजाची किंमत 2 कोटीच्या घरात असल्याची माहिती. अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनची जोरदार हजेरी. त्यातच गावरान कांद्याच्या भावात देखील वाढ. सरासरी 400 ते 3100 रुपये दर कांद्याला. मनसे सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईत झाली बैठक. वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमधल्या बैठकीत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं मार्गदर्शन. बैठकीचं आयोजन आगामी निवडणुकीच्या दृष्टीनेच करण्यात आलं. राज ठाकरेंकडून स्पष्ट. निवडणुकांच्या अनुषंगाने नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांना उपक्रम दिल्याची माहिती. आदित्य ठाकरेंच्या मनसेवरील सुपारीबाज पक्ष टीकेवर प्रतिक्रिया देण्यास राज ठाकरेंचा नकार. पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारताच राज ठाकरेंनी ठीक आहे पुढचा प्रश्न घ्या असं म्हटलं. वसईत आरती यादवची भर रस्त्यात हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या रोहितला 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी. रोहितचं खरं आडनाव यादव नसून पाल. अनधिकृत बांधकामांवर वसई विरार पालिकेची कारवाई. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील बापाणे रेल्वे ब्रिजच्या बाजूला बांधण्यात आलेल्या इंडस्ट्रियल पत्राशेड आणि वीट बांधकामावर पालिकेने फिरवला बुलडोझर. नवी मुंबईच्या एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमधील पाणी लाईन कापल्यानं माथाडी वर्ग आक्रमक. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट केलं बंद. अभिनेते थलपती विजयचा वाढदिवस चेन्नईमध्ये चाहत्यांकडून साजरा. कराटे करताना चुकीमुळे लागली आग. यात मुलाचा हातही भाजल्याची माहिती. व्हिडिओ व्हायरल. मुंबईतील ड्रग्ज तस्करांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची थक्क करणारी आकडेवारी. मुंबई पोलिसांनी पकडलं 5 महिन्यात 473 कोटी 7,21,890 रुपयांचं ड्रग्ज. वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर विभागाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा सलग घेण्याच्या निर्णयाला विद्यार्थी संघटनेचा विरोध. परीक्षा सलग न घेता सुट्टीमध्ये द्यायला हवी विद्यार्थ्यांची मागणी. महाडच्या उंदेरी वाजेवाडी गावाजवळ रेल्वेतनं पडून तरुणाचा मृत्यू. ट्रेनच्या दरवाजात उभा असताना अचानक तोल गेल्यानं मुलाचा मृत्यू. कशेडी घाटात अवजड क्रेनची वाहतूक करणारा कंटेनर चिखलात रोतला. काही काळ वाहतूक कोंडी. कंटेनर हटवला. एका मार्गाने वाहतूक सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.